चला आपण दिवाळीची मसूर डाळ चकली बनवून घेऊ। मसूर डाळचं चकली बनवायची त्यासाठी तुम्ही मिक्सर मधून पण काढून घेऊ शकता, नाहीतर दळून आणू शकता। मी मिक्सर मधून काढून घेतली, जल्दी होते म्हणून। मसूर डाळच्या पिठामध्ये 1 वाटीभर तांदूळचं पीठ टाकायचं, 1 चमचा ओव्याची पावडर आहे, मिक्सर मधून काढून घेतलेले। 2 चमचे एवढे लाल तिखट टाकू, चवीनुसार मीठ, त्यामध्ये तेल टाकून घ्या। चव येण्यासाठी हिंग टाकायची, हिंग जरूर टाका, चव येते त्याच्यासाठी। आपल्याला 1-2 चमचे तेल टाकायचे, कच्चं तेल टाकायचे, काही प्रॉब्लेम नाही। आणि हे सगळं कालून घ्यायचं। हे बघा, ह्याला गरम पाणी टाका, गरम पाण्याने त्याला चिकटपण येते। जरूर नाही टाका गरम पाणी, थंड पाण्याने करू नका। थोडं थोडं पाणी टाकून गरम पाण्याने काढून घ्यायला। हे मिक्सर मधून काढलेले पीठ आहे, त्यासाठी थोडं जाडसर येते, त्याला गरम पाण्यानेच करायचं। चकली टाकायला लागते, किती मस्त निघते। गरम पाण्याने केल्यामुळे ते एकदम चिकटपण येते, त्याला गरम पाण्याने करायचं, चिकटपण येते। थंड पाण्याने चिकटपण नाही येत, गरम पाण्याने चिकटपण येते। त्याला हाताने थोडा गोल गोल करायचा आपल्याला। असं चिटकवायचं पहिल्याचं पण, नाहीतर त्या तेलामध्ये गेल्यावर अजून सुटते, त्याला सुटते ते थोडं खुलं ठेवल्यावर। त्यासाठी थोडं त्याला करून असं चिटकवायचं, याला चिटकवलं का ते तेलामध्ये टाकलं तरी पण निघत नाही। हे बघा, आता एवढं झालंय, आपण ह्याला आता तेलामध्ये टाकून तळून घेऊ। तेलामध्ये टाकून तळून घ्या। आता तेल गरम झाले, थोडं होतं, आता गॅस कमी केले, टाकून घे। एक टाका, तेल नाही उडला पाहिजे, हळूहळू टाका तुम्ही। हे बघा, आता किती मस्त कलर आले, तळून घेतला आपण, काढून दुसरा परत टाकून। हे बघा, आता हे गॅस चालू आपण ठेवलं, त्याला तेल बुडबुडे कमी होईस्तोवर आपण ह्याला ठेवायचं असेल, मग त्याला नंतर पलटी मारायचं आपल्याला।
गॅस एकदम कमीवरच करू, लय फुल नका करू. एकदम मस्त दुकानाच्या सारखं चटणी होते. मसूर डाळची चटणी आपण घरीच बनवू शकतो. सगळ्यांनी नॉर्मली सगळ्यांनी बेसनच्या तांदळाचं बनवतात. आपण हे नवीन मसूर डाळचं बनवू. खायला पण स्वाद टेस्टी लागते. दुकानातल्या सारखं दुकानात मिळते तसलं. मस्त कलर यायला त्याला. त्याला पेपर टाकून पेपरवर टाकायचं, कारण की ते तेल वडवून घेते. मग ते चटणी तेलकट दिसत नाही. आणि एकदम कमी गॅसवर केला ना मस्त करून होते. मसूर डाळचं मस्त खुसखुशीत चटणी रेडी. हे व्हिडिओ बघा. मला कसं झालं कमेंट मध्ये सांगा.